आपलं हे जे काय आता दुर्दैवाने सरकार आले दोन्हीकडे, इकडे काय आणि वरती काय, जाहीरनाम्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. अगदी मी मचाला ठीक आहे, एक क्षणभर आपण धरून चालू की महाराष्ट्राचं सरकार हे त्यांनी दिलेल्या थापांमुळे किंवा आश्वासनांमुळे लोकांनी त्यांना मतदान केलं. लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ दिलं, लोकांनी बहिणीने आपल्या मतदान केलं, मानू आपण. चला, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, सगळ्या एवढ्या लोकांना मोदी तर म्हणाले ते दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. कुठे त्याच्यावरती कोणीच बोलत नाहीये. त्याच्यावरती कोणी जर का विचारलं तर आम्ही म्हणजे अजित पवार सांगतात की माझ्या भाषणामध्ये कर्जमुक्ती कधी बोललो होतो मी, तुम्ही दाखवा. म्हणजे जे तुम्ही बोललात, ज्याच्यावरनं तुम्ही मतं मिळवली, ते सोडून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. मग हे एवढं खोटं बोलणारं सरकार आपण परत परत मी पुन्हा देईन, मी पुन्हा देईन, पुन्हा आपण त्यांना मत देईन, असंच हा कोणतं राजकारण आहे? ते म्हणतात मी पुन्हा येईन, मी ठीक आहे, पण एवढं फसवल्यानंतर सुद्धा मी पुन्हा देईन, हा कुठला मूर्खपणा चाललेला आहे? आणि आज सुद्धा जे काय आहे की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं, आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उकडून फेकू. एक तर शिवसेनेने सुरू केलेलं आहे, जे अमराठी आहेत, मुंबईमध्ये राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, पिढ्यानपिढ्या राहत आहेत, त्यांना चला मराठी शिकूया, त्याला प्रतिसाद मिळतोय. अनेक उत्तर भारतीय त्या आपल्या क्लासेसला येत आहेत, अनेक उत्तर भारतीय येत आहेत. आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा आला, चला हिंदीची सक्ती करूया. कशासाठी सक्ती पाहिजे? पहिलं महाराष्ट्रामध्ये सुभाष देसाई मंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो. मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय हा माझ्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेला आहे. पहिलीपासून जो महाराष्ट्रामध्ये राहील त्याला मराठी आलीच पाहिजे, ही सक्ती असलीच पाहिजे. मग हिंदीची तुम्ही सक्ती जर करत असाल, होऊ देणार नाही, हा भाग वेगळा आहे. पण सगळ्या दुकानांवरती महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिण्याचा सुद्धा आम्ही कायदा केला आहे. तो कायदा अंमलबजावणीमध्ये किती आणला या सरकारने? काही नतद्रष्ट तर त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले. अरे इथे राहता, इथलं आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता? यांचं सरकार, आपलं सरकार गेल्यानंतर, सरकार होतं तेव्हा कोणाची हिंमत नव्हती, पण आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्या एसनशीनी गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत, त्यांचे पाय चाटतायत आणि मराठीवरती अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचारून येणार पुढे? पण ह्यांचं सरकार आल्यानंतर म्हणजे मी तर कदाचित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणार हे सरकार आहे का? त्यांचंही सरकार इकडे बसले, ते सत्ताधारी म्हणून आमच्यावरती राज्य करतायत का? महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी, त्यांची सुपारी घेतलेले हे सत्ताधारी महाराष्ट्राला दुर्दैवाने लाभलेत का? पण यांचं सरकार आल्यानंतर मराठी नाही आती, मराठी लोक गंदे